दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा हेची माझी सर्व जोडी गुण गायीन आवडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंगा कर प्रथम सर चरण संताची चरण संताची सर चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास मुगा बाबाजी सद्गुरुदास मुगा जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोडिया आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी विनायकं गुरुमनोमि साखरे नाम विश्रुतम् येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति कि साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये कि प्रथम नमन करु गणनाथा उमा
वाचिया सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत शिवरायांचे आठवावे रूपा शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप मंडळी कि देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभु राजा था एक ही शंभु राजा था विठ्ठल हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायीण आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गायीण आवडी हेची सर्व माझी जोडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायीण आवडी हेची माझी सर्व जोडी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विठोबाचे प्राणसखे पंचम वेद निर्माते देहूचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त साधकांचे मायबाप महाराष्ट्र भूषण भक्ती ज्ञान वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले जगतवंदनीय परमपूजनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी संत सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या कैलासवासी बाबाराव देवडीकृत अभंग गाथेतील 4092 भंगापैकी 2222 नंबरचा 4 चरणाचा उत्कृष्ट महत्वाचा सुंदर 375 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांच्या वाङ्मयातून निर्माण झालेला असा मागणी म्हणजे जागराचाच अभंग आहे। वारकरी संप्रदायाचा 750 वर्षापासूनचा नियम आहे कीर्तन कोणाचंही असू द्या कुठचंही असू द्या परिहार देणं अतिशय ग्राह्य आहे उपयुक्त आहे गरजेचं आहे। त्या संबंधाने त्या माध्यमातून त्या विनियोगातून त्या स्वयंपूर्ततेतून त्या तद्रूपतेतून त्या एकरूपतेतून अंतर्व्यापकतेतून त्या उदात जगत कल्याणपद व्यापक दृष्टिकोनातून त्या सार सर्वस्ववितेतून त्या अद्वैत दिव्य प्रणालीनं चेतून त्या धर्मसंस्थापनेतून आणि त्या गावाच्या कल्याणाच्या दृष्टीनं वर्ष 29वे अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संगीतमय शिवमहापुराण कथा सोहळा गिरिजापूर्णा संगमेश्वर संस्थान वालसा खालसा व पंचक्रोशीत तालुका भोकरदन जिल्हा जालना। आज दुविधा अशी झाली आहे की मला तुम्ही ते शंकराचे व्हिडिओ पाहून इथे बोलवलं पण आज जागराचं कीर्तन आहे। अभंग जर का जागराच नाही घेतलं तर लोक म्हणतील हे पोस्टमार्टम करायला आलेला दिसतोय माणूस वारकरी संप्रदायाचा म्हणजे सांगायला बोलवलोय शंकराचं जागराच्या दिवशी। आता ही फार अवघड मनस्थिती आहे। कीर्तनाचे जे यजमान आहेत संतोष सांडू पाटील यशवंते अमोल साऊंड सर्व्हिस वालसा खालसा आणि इकडे कार्यक्रमाला जी साऊंड सिस्टम आहे कुठे आहे नाव ओम साऊंड आणि महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य या ठिकाणी आहेत। हरिभक्तीपरायण संजय महाराज हजारे बरोबर चाल म्हणणारे हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज मोरे आणि त्याचबरोबर आमचे हरिभक्तीपरायण उमेश महाराज ठोंबरे आणि करण महाराज भानुसे। तुमच्या लक्षात आहे की नाही मला माहिती नाही पण गोकुळला आपली भेट झाली होती असं मला वाटतं। गोकुळ तालुका भोकरदनला तिथे काल्याचं कीर्तन होतं माझं। आता थोडासा खेळ वाढला आमचा कथा आम्ही करतो कथेचे जवळपास 3-3.5 लाख द्यावं लागतात लोकांना आम्हाला आम्ही फिरतोय थोडासा खेळ वाढला तेव्हा वाढलेला नव्हता। आत्ताही मथुरेहून इकडे आलो आहे मी आणि आमचे 2 लोक मला मी राहायला सध्या मथुरेला आहे आणि स्वतःचं सांगू नाही सांगितलं तर ते दोष आहे। स्वतःचं जर का सांगितलं ते मातीत मिळेल पण मी सांगितलं नाही तर तुम्हाला माहिती होणार नाही। सध्या इंस्टाग्राम यूट्यूब आणि फेसबुकला सध्या भारतात आमचे सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले। आम्ही मराठी हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषेमध्ये भारत आणि संपूर्ण भारतासहित इंटरनॅशनल स्पिरिच्युअल सॅटेलाईट चॅनल जे दिव्य दिशा संतवाणी वगैरे जे आहेत त्याच्यावरती हिंदीमध्ये कथन काल्याचे कीर्तन झाले। छत्रपती शिवाजी महाराजांची कथा आम्ही निशुल्क केली 1 रुपयाही न घेता 14, 15, 16 फेब्रुवारी कारण की आपल्या ती राजाची कथा होती
मग तुम्ही म्हणाल एवढं फ्री केलं तर आमच्याकडून एवढे पेमेंट का घेतलं, कारण तुम्ही बाकीच्याला सगळ्याला दिलं. या बाकीच्यांनी जर का पैसे घेतले नसते 8 जणांनी तर मी पण घेतले नसते, पण बाकीच्यांनी घेतले त्याच्यामुळे मलाही घेणं भागच आहे. विठ्ठला कीर्तनाचे यजमान. आणि मला 1 वर्षापूर्वी फोन आला होता या कीर्तनाकरता, तेव्हा आम्ही घेऊ नाही शकलो. परंतु 18 डिसेंबर ते 26 डिसेंबरच्या दरम्यान आमचे मॅनेजर आमचं दोन्ही हे कार्यक्रम मॅनेज करतात. त्यांनी ही तारीख घेतली आणि इथे येऊन खरोखर फार आनंद वाटतो आहे. कीर्तन जागराचं आहे, जसं सोडता येईल तसा प्रयत्न करून महादेवाच्या विशिष्ट गोष्टी काही सांगणं तुम्हाला गरजेचं आहे. जे महादेवाची भक्ती सध्या फॉर्ममध्ये आलेली आहे आपल्याकडे, आहे की नाही. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनं प्रणामो दुःख शमना स्तम नमामिं हरिं परम भागवत 12, 13, 23 स्कंद नंबर 12 अध्याय नंबर 13 श्लोक नंबर 23. 12, 13, 23. महाराष्ट्रात लोक मला क्रमांकाचार्य म्हणतात आणि दुसरी पदवी लोकांनी दिली मला डिटेलाचार्य. आज 1 घंट्यामध्ये मी एवढे डिटेल देऊन जाणार आहे तुम्हाला की दिल गार्डन हो जाएगा. विठ्ठला हे भागवतातला श्लोक आहे. याच्यामध्ये असं लिहिलं आहे, नाव घेतल्यावर सगळं संपतं. आपल्याला विधी माहीत असो किंवा नसो, नामाची या सहस्रवरी नावा इया अवधारी सजोनिया संसारी तारू जाहलो. ज्ञानेश्वरी अध्याय नंबर 12 ओबी नंबर 90. नाम जप यज्ञोतो परम बाधून सके स्नानादि कर्म नामे पावन धर्मा धर्म नामे परब्रह्म वेदार्थ. ज्ञानेश्वरी अध्याय नंबर 10 ओबी नंबर 233. येषां चित्ते वसेद भक्ती सर्वदा प्रेमरूपिणी न ते पश्यन्ति कीनाश स्वप्नेप्यमलमूर्तय. अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 16 श्रीमद भागवत महात्म्य. ज्या वारकऱ्याच्या, ज्या भक्ताच्या, ज्या शिवभक्ताच्या, ज्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या भक्ताच्या, धर्मवीर संभाजी महाराजाच्या भक्ताच्या, अहिल्यादेवी होळकराच्या भक्ताच्या, ज्या हिंदू प्रेमीच्या हृदयामध्ये भगवान श्रीकृष्णाची आणि महादेवाची निर्मल भक्ती अखंडित प्रवाहित होत आहे, त्याला स्वप्नामध्ये सुद्धा यमाला जावं लागणार नाही. नो नथिंग. 28 गाड्या आहेत म्हणले नरककुंडाच्या. तामिस्र 1, अंधतामिस्र 2, रौरव 3, महारौरव 4, कुंभीपाक 5, कालसूत्र 6, असिपत्रवण 7, सुकरमुख 8, अंधकूप 9, क्रमीभोजन 10, सदंश 11, तप्पसुर्मी 12, वज्रकंटक शालमळी 13, वैतरणी 14, पुयोद 15, प्राणरोध 16, विशेषण 17, लालाभक्ष 18, सारमयादेन 19, अविची 20, अयपान 21, क्षारकर्दम 22, रक्षोगण भोजन 23, शुलप्रोत 24, दंतशुक 25, अवट निरोधन 26, पर्यावर्तम 27 अँड द सुचिमुख 28. द चॉईस इज युआर द वेज इन युआर हँड माय डिअर. डॉक्टर आंबेडकर म्हणाले तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुला ठरवायचं आहे नरकाचे हंटर खायचे का गोलोक धामाची गाडी पकडायची आहे. 2 बस स्टँड आहे तिथे. हे पापाचं बस स्टँड आहे, याच्यावर 28 गाड्या भेटतात. एसटी सुटली स्टँडवर. हे 28 नरककुंड. आणि दुसरे बस स्टँड पुण्याचं आहे, जिथून 7 गाड्या भेटतात. मोक्षाची 1, शंकराची भक्ती करणाऱ्याला कैलास लोकाची गाडी, पांडुरंगाची वारी करणाऱ्याला वैकुंठाची गाडी, गणपतीची भक्ती करणाऱ्याला गणेश लोकाची गाडी, देवीची भक्ती करणाऱ्याला मणिद्वीपाची गाडी, निष्कांचन भक्ती करणाऱ्या इंद्राचं स्वर्गलोक आणि गायीची भक्ती करणाऱ्याला गोलोक धाम. 2 बस स्टँड आहे इथे आल्यावर, लक्षात घ्या. सुकृत दुष्कृत समान समिते पाविजे कर्मभूमी तेची पडे विषय गामी ते स्वर्गिका नरकी. अध्याय नंबर 2 ओबी नंबर 226 आणि 227. एकनाथी भागवत. सकल देहा माझी पहाहो अति दुर्लभ मनुष्य देहो तयाची या प्राप्तीचा संभव तो अभिप्रावो दुर्गम. विषयाचे सुख येथे वाटे गोड पुढे अवघड यमदंड मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. 440 अभंगाचा नंबर 4 चरण. तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडीकर दबंग गाथा. पडता जडभारी दासी आठवा हरी मगतो होणे दिसीन आड घाली सुदर्शन नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विगणे तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण. 2266 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजाची गाथा. नामात खूप सामर्थ्य म्हणले. नाम गोड नाम गोड पुरे गोड सकाळ पुरे गोड सकाळ पुरे गोड
गोड नाम गोर पुरे गोड सकळ ही रसना येरा रसा विटे घेता घोट अधिक हे अनिकारसे मरण गाठी येणे तुटी संसारे तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल अमासी 1788 अभंगाचा नंबर 4 चरण रिकामे तू नको म्हणारा हो क्षण क्षणा ही वेळोवेळा पारायण नारायणेची करी 2462 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजाची गाथा तुझवी नको ना शरण जाऊ नारायणा ऐसा न देखे मी तुझ्या कोणी तीही त्रिभुवनी पाहिली पुराणे धांडोईली दरोशने तुका म्हणे ठाई जडून ठेलो तुझे 2362 अभंगाचा नंबर नामसंकीर्तन साधन पै सोपे 2353 अभंगात अनेक प्रमाण बस झालं एवढं वारकरी आहे एवढं तुम्हाला सिद्ध करायला मला बस झालं कारण की पुढं शक्यतो कीर्तन ट्रॅकमध्ये चालणार नाही रेल्वेचं पत्र थोडीशी विठ्ठला विठ्ठल आज जागरण शिवरात्र पण आली शंकराचं सांगितलं पाहिजे इथे आमचे तरुण पोरं बसले ते म्हणते याला आकलीचा पत्ता आहे का नाही मेंदू गेंदू तर साडला नाही असा दिमाग तर म्हणजे प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणतात त्याला पण जर का हेची दान दे का देवा नाही घेतलं तर लोक म्हणते याला आधी उचला आणि याला पुन्हा कीर्तनाला बोलू नका कारण मार्केटमध्ये पोस्टमार्टमही करणारे भरपूर आहेत कीर्तनाचे बरं का मार्केटमध्ये सांगतोय मी इथलचं नाही फ्रॉम हिअर टुडे एव्हरीथिंग इज ऑल राईट माय डिअर इथं सगळं मला मस्त वाटतंय चांगलं आहे इथं 101 गायक 101 सिस्टम काय आहे सगळे भयान आहे फक्त मी कमी आहे आज कारण की मी फिरून फिरून दमलोय वय माझं जास्ती झालं आणि कीर्तनही मला करावं वाटेल कारण इथून मला लगेच कर्नाटकला जायचं आहे उद्या सकाळचं बिदरला कीर्तन आहे बसव कल्याणला 423 किलोमीटर जात आहेत लोक हे असे 40 आणि 50 हजार देत आहेत ते पैसे घ्यायला गोड वाटणं कारण तब्येत राहायला पाहिजे ना लवकर जर का विकेट पडली तर बरं मी पैसे कशा करता घेतोय पैसे मी काही भ्रष्टाचार अनाचार अत्याचार दुराचार करण्याकरता नाही घेत आहे खूप मोठं टार्गेट आहे आमचं फार मोठा वृद्धाश्रम आणि गोशाळा आम्ही बनवतो आहे अभ्यास जर का केला तर लक्षात येईल आपण दूध पित असू पण म्हशीचं दूध पित असू आपण आणि म्हशीचं दूध जर का पिलं तर माणसाची बुद्धी जड पडते आणि जड पडल्यानंतर आदमी के दिमाग का दही बन जाता है उसका दिमाग घुटनों में चला जाता है फिर आई एम डोंट क्रिटिसाइज टू बफेलोज मिल्क बिझनेसमॅन म्हशीच्या दुधाचा धंदा करणाऱ्यावर टीका करत नाही आहे क्रिटिसिझम म्हणजे टीका इंग्रजीमध्ये त्याला क्रिटिसाइज असं म्हणतात मला काय म्हणायचं आहे माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या आध्यात्मिक साधना जर का करायची आहे पाठांतर वाढवायचं असेल शुद्धता जर का वाढवायची असेल किती लोक असे आहेत मी टीका करत नाही माझं पर्सनल घेऊ नका बरं का 2 नंबरला जाऊन आल्यानंतर आंघोळ करूनच कीर्तन लिहू किती जण असे आहेत सगळ्या वारकऱ्यांना सकाळी उठल्या उठल्या कंपल्सरी काकडा म्हणावा ज्ञानोबाचा हरिपाठ म्हणावा एकनाथ महाराजाचा हरिपाठ म्हणावा इमानदारीनं सांगा ना छाती हृदयावर हात ठेवून किती जण आहे अशी इमानदारीनं देवाची यदवारी सहवेदी जाणं त्रिगुण असार भावेविण भक्ती योगयाग विधी साधुबोध झाला पर्वताप्रमाणे संतांचे संगती विष्णुविन जप किती रामकृष्ण हरी किती जण आहे तुम्हीच पहा त्रिवेणी संगमी हरी उच्चारणी तीर्थव्रत नेम समाधी हरीची नित्य सत्यामित एकनाम हरी हरिबुद्धी जपे हरिपाठ कीर्ती हरिवंश पुराण विठोबा रखमाई नाम संकीर्तन वेदशास्त्र प्रमाण अहो हे म्हणून घ्या ना आणि ज्यानं म्हणून दाखवलं त्याला 50,000चे 1 लाखही दिले तर हरकत नाही पण कारण की लायसन जर का नसलं रस्त्यावर बगर लायसनवाल्याने लायसनवाल्याला जर का उडवलं ना बगर लायसनवाल्याने लायसनवाल्याला जर का उडवलं तर ॲक्सिडेंट हो गया रब्बा ज्याच्याकडे लायसन नाही तो 12च्या भावात जातो का नाही ज्याच्याकडे लायसन असू द्या तो नवीन नवशिखिया पण असला उदाहरणार्थ एखाद्याकडे लायसन आहे पण नवीन आहे तो आणि ज्याच्याकडे लायसन नाही तो लई मुरब्बी आहे मुरलेला आहे पण बाबा तो याकडे लायसन नाही ना म्हणजे तो पोस्टमार्टम करून टाकील काय केलं हां तर आज जर का हा अभंग घेतला नाही तर लोक म्हणते याला आकलीचा पत्ताच नाही कोणताही अभंग मागणे ते का तुझा प्रति आहे मागणे ते तुझा प्रति आहे मागणे तुझा प्रति आहे मागणे तुझा प्रति आहे
क्या बात है, जय हो. मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. 4092 अगदी शेवटचा अभंग आहे. अभंग भरपूर आहे. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. पण मला माहिती आहे तुम्हाला अभंग ऐकायचं नाही. म्हणजे याचा अर्थ आपण काही तमाशा ऐकण्याकरता नाही जागे झालेले इथे, पण काहीतरी मजा आली पाहिजे, आनंद आला पाहिजे, अंतकरण खुश झालं पाहिजे, तब्येत खुश झाली पाहिजे. आणि ते जर का करायचं असेल तर ह्या अशा 101 दिग्गज जे गायक इथे आहेत यांचं हे ऐकलं पाहिजे, आहे की नाही. या अभंगातून जगद्गुरु संत तुकाराम महाराज व्याकरणाच्या दृष्टीमध्ये याचं जर का चिंतन केलं तर लक्षात येईल. तुम्ही म्हणाल महाराज एवढा टाईम नाही आहे, 11ला उरकायचं आहे, तुम्हाला बी पुढं जायचं ना आम्हाला बी जायचं, एक तर उपवास आहे. पण भाऊ पहिल्या वेलांटीला जर का दुसरी वेलांटी हाणली, सगळेजण आपण इथं शाळेत जायला आहे. मी काही तुमचा मास्तर नाही, तुम्ही काही विद्यार्थी नाही. व्याकरण जर का नसलंय तर अभंग मरतो. म्हणून कीर्तनकाराला गुरुवर्य वेदांत कौस्तुभ किसन महाराज साखरे माझे गुरुवर्य 21 तारखेला ब्रह्मलीन झाले. आहा काय सालीन, काय अद्भुत. मला ते सांगायचे कीर्तनकाराला जवळपास 32 ते 34 विषय यायला पाहिजे. वेदांत 1, व्याकरण 2, उपनिषद 3, वेद 4, श्रुती 5, पुराण 6, संस्कृत 7, तत्वज्ञान 8, ऋचा 9, संहिता 10, वास्तू 11, ज्योतिष 12, कृषिस 13, स्थापत्य 14, आयुर्वेद 15, ज्ञानेश्वरी 16, गाथा 17, हरिपाठ 18, काकडा 19, चांगदेव 65, 20, विचार सागर 21, वृत्ती प्रभाकर 22, संतलीरामृत 23, संतांचे चैत्र 24, भक्तिविजय 25, भावार्थ रामन 26, एकनाथी भागवत 27, श्रीमद भगवद्गीता 28, विष्णू सहस्रनाम 29, पंचदशी 30, पंचकरण 31, सार्थ अनुभवामृत वशमत 32. गायनाची जास्ती गरज नाही. कीर्तनकाराला स्वलतालाचं ज्ञान असावं, येत असेल तर चांगलं आहे. सोन्याहून पिवळे पण अतिरेक होता कामा नाही म्हटले. 33, पावले 34, भारूड 35. दॅट इज दी परफेक्ट वारकरी संप्रदाय कीर्तनकार टू यू नो माय डिअर. आजकाल आपण पाहतोय रोजच्या रोज एक नवीन बाबा पैदा व्हायला लागला. टीका वर्णन आहे असं, गाजराची पुंगी तैसे नवे झाले जोगी. मी नाही सांगत आहे, तुकोवर आहे सांगताय. गाजराची पुंगी तैसे नवे झाले जोगी, काय करुणिया पठन केली हंता जतन, आणि अल्प असे ज्ञान अंगी ताठा अभिमान, तुका म्हणे लंड त्याचे हानुनी फोडा तोंड. 1168 अभंगाचा नंबर 4, चरण तुकाराम महाराजची गाथा. वरी वरी बोला रस, कथा ज्ञाना माझी फोस, ऐसे लटिकेचे ठक, तया इहना परलोक. 388 अभंगाचा नंबर 4, चरण तुकाराम महाराजाची गाथा. कीर्तनकार म्हणजे कमीत कमी 2000 अभंग पाठ असावे, 500 ओव्या पाठ असावा. आणि तुमचं इथं बाहेर आहेत सगळे, पण युनिव्हर्सल बोलतो मी, जनरल. आणि हे जे सगळे टाळकरी आहे ना, 350 अभंगाची मालिका पाठ पाहिजे यांना, असं वर्णन आहे. विठ्ठला मी तुम्हाला नाही बोलत आहे, मलाही वाटतं. आत्ता आल्यावर मी आंघोळ केली, माझी संध्याकाळची संध्यान हरिपाठ सुटला. आज काय करावं, प्रवासच इतका आहे, काय करावं, काय त्याला पाहणारं कोण नाही. मला कोणी म्हणलं कशाला करता तुम्ही, मरू द्या तिकडं, सगळेजण फिरू राहिले आणि कुठं करतात म्हणले. म्हणलं कोणी पाहत नाही, पण वरचा माणूस जरूर पाहतो. कारण जो देवाचं नाव घेतोय ना भाऊ, त्याच्या गाडीचा ऍक्सिडेंट होता कामा नाही. याचा अर्थ तुमचा ज्ञानोबांच्या हरिपाठावर विश्वास नसला पाहिजे. नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रिघणाही, तेथील प्रमाण नेनमे वेदांसी ते जीव जंतुसी केवी कळे. खरं सांगणं इमानदारीनं, पैसे घ्यायला हरकत नाही, पण इमानदारीनं कोण अध्यात्म धर्मशास्त्राचं पालन करतो. याच्याकरता हे चिदान देगा देवान तुझा विसरण भावा. देवाचं भजन करीतो आपण, पण कवा म्हणले, कवा माहोल बांधल्यावर. बिना माहोलाचं कोणीच करायला तयार नाही. ज्याचे ताल नीट लागत नाही, ज्याचे स्वर नीट लागत नाही, तो सुद्धा बिना माईकाचा काकडा म्हणायला तयार नाही, असं मला गावातल्या लोकांनी सांगितलं आमच्या. खरं का खोटं? उठा सकळ जन उठले नारायण, उठा सकळ जन उठले नारायण, मोठी जन वाद्याचे
सकळ जन उठले नारायण. पान नंबर 7 अभंग नंबर 4 वारकरी काकडाई हा बिलकुल पाठ असला पाहिजे. इथं आल्यावर आज काय करावं, मी कीर्तनाचं पोस्टमार्टम करण्याचा प्रयत्न करायलो. काल केलं मी पोस्टमार्टम, पण आज होईनाच नाही माझ्याकडून. हे कसं काय सांप्रदायिकच अभंग निघायला लागले. कारण एक तर मी तुम्हाला भीतो असं मला वाटतंय, कारण तुम्ही आमच्यापेक्षा अनुभवी आहे. आम्ही काही केलं इकडं, आम्ही मृदंगाची जुगलबंदी जरी केली, नोटेशन जरी म्हणलो, तुम्ही खाली बोललो, पण आज निघणच. काल मला सगळेजण म्हणले महाराज सगळेजण पोस्टमार्टम करून राहिले, तुम्ही बी कराच म्हणले कीर्तनाचं पोस्टमार्टम. म्हणजे म्हणलं नेमकं काय करू, म्हणलं नेमकं काय बी म्हणा, म्हणलंय काय बी. है जिंदगी कितनी खूबसूरत जिन्हें अभी ये पता नहीं है, कोई बहुत प्यार करने वाला जिन्हें अभी तक मिला नहीं. ओस्मान मीर आणि कीर्तिदान गर्भे इंटरनॅशनल फोल्क आर्टिस्ट आहेत. 150 ते 200 रागाच्या पुढे यांची तयारी असेल. हे आपलं साखली मूळ 1.25 लाखची आपली, आपल्याला माहिती आहे 2-2, 4-4 रागाची तयारी सगळ्याची असते. एखाद दुसरा मला बी येत असेल, माझ्यापेक्षा 10-5 तो ना शिल्लक येत असतील महाराष्ट्रामध्ये. पण 2-2 आणि 4-4 रागामध्ये जर का आपण समजा सगळं पोस्टमार्टम करायचं ठरवलंच असेल तर समजा पुरा सत्यानाश झाला, पट्टा पोळ झाला. इंटरव्ह्यू ऐका आत्ता, मी सांगत नाही आहे, यादवराव फड गुरुजी माहीत असतील तुम्हाला कोण आहेत. त्यांनी सांगितलं काय असून कसं असावं. याचा अर्थ आता आमचं वय कमी पडतं, लोक म्हणते जाऊन आणि तो काय एकट्याने ठेका घेतला का, आहे की नाही. तो एकट्याने ठेका बी नाही घेतला ना. मला सांगायचं आहे काय, जागराचा अभंग आहे. देवाचा विसर पडू देऊ नये. एखाद्याला वाटत असं नाही हातात काय आणलं बुवा या मसनजोग्यानं, आता मसनजोग्यावरच दिसू राहिलो मी, केस बी वाढलं तुम्हाला, आहे की नाही. मग हो असं काय काय करू राहिलं नेमका, हे मी याच्यासाठी करू राहिलो की काही इसरू नाही. कारण की माणसाचं काय आहे ना, स्वभाव थोडासा पापी आहे, पापी पेट का सवाल आहे. दिवस रात्र आता आपण इथं असू, पण बऱ्याच जण जे जायचे बायका पोरं आले नसते ते विचार करत असते का नाही, मग मॅडम आले असते का नाही घरी. मॅडम म्हणजे बायको, म्हणजे आहे की नाही, पोरं आले असतील का नाही, खरं सांगा. म्हणून हे जे आहे ना, यश स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. वैशंपायन उवाच किमेकं दैवतं लोके किम बाप्येकपरायणं. हे याच्याकरता की देवाकडं ध्यान राहिलं पाहिजे, आपलं ध्यान राहिलं पाहिजे. आणि देवाचा विसर जर का नाही पडला तर नरदेहाला येण्याचा फायदा आहे. नाहीतर मग काय, श्वान शुकरे बापुडी खंतिते न करा होणे गाढव कुत्रा. मग काय गाढव होऊ शकत होतो म्हणजे आपण झालेलो आहे. हा 184 योनीमध्ये हा शेवटचा जन्म आहे म्हणलं. किती या काळाचा सोसावा वळसा लागला सरीसा पाठोपाठी 184ची करा सोडवण रिघाया शरण पांडुरंगा 942 अभंगाचा नंबर. देह जाईल जाईल त्यासी काळबा खाईल करे नुमजसी दगडा कैसे हत्ती घोडे बाळा लोंडे बालस्ती सुबत्ती जरा आलिया फजिती 2447 अभंगाचा नंबर. याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा. आता निश्चिंतेने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या 762 अभंगाचा नंबर. मरणाहाती सुटली काया विचारे या निश्चय 868 अभंगाचा नंबर. रंगी रंगी रे श्री रंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेबडे दर्शी अभिलास सणे नोहे तुझा हा परिवार द्रव्यदाराक्षण भंगूर अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा 2167 अभंगाचा नंबर. 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बापूराव देवडीकृत अभंग गाथा. जन्मासी येऊनी काय केले तुवा मुद्दल गमाविले कारण फिरसी मागारा अजून तरी फुजित खोरा 2168 अभंगाचा नंबर. जायाचे शरीर जाईल क्षणा का हरे उच्चारणा वाचे नाम नामेची तरले हे कोट्याणू कोटी नामे वैकुंठ बसविले 994 अभंगाचा नंबर. सांगून सांगून थकू राहिलो मी. पुरा गाथा पाठ होत आलाय माझ्या, पण मला लय दम लागू राहिला. मला सांगायचं काय, एवढा खटाटोप जो तुकोबरायानं केला कशा करता, उत्तर अभंगाच्या पहिल्याच्या. हे चिदान दे गा देवा, 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 हे चिदान दे गा
विसरलो बरं का. आता वाचलं मी पण थोडं. काय संजय महाराज गायन सम्राट संजय महाराज हे असे लोक आहे म्हणून आमच्यासारखे आज आवाज बसलेला आहे माझा. मी म्हणणार होतो तुम्हीच निपटून घ्या, पण कसं आहे काहीच नसतं म्हणलं त्यांना वाटलं असतं हे निवाळ गायरादी दिसतोय म्हणून थोडं बहुत म्हणण्याचा प्रयत्न केला. तुमच्या एवढं काही जमत नाही आपल्याला, पण काहीच नाही म्हणलं तर लोकांना म्हणजे गायरादी वाटलं असतं ना निव्वळ, म्हणून नाही तर मी म्हणणार होतो बा म्हणून घ्या. पण आपली एवढी घसवट नाही ना, आता झाली घसवट. कुठं बी भेटलं तर मस्त आहे की नाही. हम तुम एक कमरे में बंद आहे. आणि अहो वेगळा अर्थ घेऊ नका, म्हणजे त्यांच्याकडून काही शिकायला भेटेल. विठ्ठला विठ्ठल तुकाराम महाराज भंडाऱ्या डोंगरावर बसल्यानंतर पांडुरंग समोर प्रकट झाला आणि पांडुरंगानं विचारलं, मागा तुकाराम महाराज काय मागता. आता वास्तविक पाहता जर का विचार केला तर संत मागतात का, मागत नाहीत म्हटले. मग तुम्ही म्हणाल मागत नाही, हे कशाला दाखिलो मागून, आपल्याला मागून दाखिलो कसं मागायचं. आपल्या बाणी नाही. मागण्याचे 3 प्रकार आहे शास्त्रामध्ये. 3. एक आहे सात्विकाचं मागणं, एक आहे राजसाचं मागणं आणि एक आहे तामसिकाचं मागणं. सात्विक मागणं हे हुशार माणसाचं मागणं आहे, राजसिक मागणं हे मूर्खाचं मागणं आहे आणि तामसिक मागणं हे बावळटाचं मागणं आहे. म्हणले बावळटाचं. अगोदर आपण बावळटाचं मागणं पाहू लागलं तर 2 बावळट एका गावात राहत होते. बावळट म्हणजे लईच भांडणं करायचे. त्यांना कळालंच नाही, अरे आपण सरडा नाही झालो, बेंडकी नाही झालो, आपण नको त्या योनीला गेलो नाही, आपण या दुर्लभ अशा मनुष्याच्या देहाला आलो, काहीतरी सत्कर्म करून घेतलं पाहिजे म्हटलं. दोघंही भांडायचे, इतके भांडायचे. लोक म्हणले पुऱ्या गावाला अवदसा लागली म्हणली. ही पुऱ्या गावाला यांनी तंग केलं, यांना गावाच्या बाहेर काढा म्हणले. भाऊ लोकांना हातामध्ये दंडुके घेतले आणि लोक यांच्या जवळ आले. लोक म्हणले निघा गावाच्या बाहेर. लोक असा लई मोठा घोळका पाहिलं येईनी. समजा एखाद्याच्या अंगावर 100 जण आल्यावर माणूस कसा घाबरतो तसं. यांना वाटलं नाही नाही जातो आम्ही, आम्हाला काही मारू नका म्हणले, जातो. आता गावात होते तो सोयीनं नाही राहिले आणि गावाच्या बाहेर आल्यावर मोठं जुना काळ तो जंगल लागलं आणि घाबरू लागले ना. असे घाबरले. अरे मग दोघं हसायला लागले. आता काय करावं, घरी बी जाता येत नाही म्हणले. मग एक जण म्हणला आपण महादेवाची तपश्चर्या करायची करा. काय तपश्चर्या आणि महादेवाची, आणि आपण पुरं खाऊन पिऊन एसी ओसी मॅकडोल विस्की रम ब्रँडी डॉक्टर ब्रिटिश वोडका बाकपर नॉकआउट कॅनॉन स्टड खजुराहो ऑफिसर चॉईस ब्लॅक डॉग. हां ज्याला कळायचं त्याला कळायला, ठीक आहे. सगळं करून म्हणले वा रे वा. हां जणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, जेणे माझ्या मना बोध केला अनंत जन्मीचे, विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. योगियांच्या ध्यानी धात्या नातुडसी तो आम्हापासी मागे पुढे. पान नंबर 5 अभंग नंबर 7 वारकरी भजनी मालिका नंबर 2 बंकर स्वामीची भजनी मालिका काकड्याचे 65 अभंग प्रकरण 2. म्हणजे जे लोक भसम गिसम लावतात म्हणले पुरा फेरण लावली वाणी, त्यांना सुद्धा नाही भेटत देऊन आपल्याला भेटन करे. आपण तर लय हाडकं खाल्ले. अरे जाऊ दे म्हणले. लोक म्हणले महादेव लवकर प्रसन्न होतो, पाहू प्रयत्न करून, भेटलं तर भेटलं, नाही तर आपलं कसं म्हणलं केलं नाही तर तेल लावत गेलं. बसून तर पाहू म्हणले. एक जण बसलं बुवा इकडं आणि एक जण बसलं पलीकडं. महादेवाची तपश्चर्या. ब्रह्ममुरारी सुरार चित्तलिंगम निर्मल भासित शोभित लिंगम जन्म जदुःख विनाशकलिंगम तत प्रणमामि सदा शिवलिंगम देव मुनि प्रवरार्चित लिंगम कामदान करुणाकर लिंगम रावण दर्प विनाशन लिंगम तत प्रणमामि सदा शिवलिंगम ब्रह्ममुरारी सुरार्चित लिंगम निर्मल भासित शोभित लिंगम. लिंगाष्टकम. यांना नाही म्हणलं, मी म्हणून दाखिलं फक्त, कारण की महादेवाला बलिलं म्हणजे तुम्ही पुढच्या वेळेस बोलो अशी माझी अपेक्षा नाही. याच्यामुळं मी पुण्याची कथा सोडली चाकणची. येणं ॲडजस्ट होत नव्हतं भाऊ. आपलं लई काम इमानदारीत. 19 वर्षात आपण तोंडाला काळं बी नाही लाविलं. काळं म्हणजे कळतं ना, कोणाचा मार बी नाही खाल्ला. लक्षात येत आहे ना. बस म्हणजे लफडं एक सुद्धा नाही. बिलकुल क्लीन कॅरेक्टर टू युअर माइंड. परफेक्ट. एक लफडं नाही आपलं. अहो असं नका पाहू, आमचं कोणाचंच नाही. उगा याडून म्हणजे मी सांगू राहिलो ना तुम्ही. एक लफडं नाही आपलं. कुठं तोंड बी काळं नाही, कुठं फटके बी खाल्ले नाही आपण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तारीख घेऊन धोका बी द्यायला नाही आपण. अरे भैया जो डेंजर माणूस आहे त्याला बोलण्याचा अधिकार, त्याचं कोण काय बालबाका करू शकतो वय. खरं आहे की नाही पोरं.
त्याचा बालबाकच कोण करू शकतो घेऊन तारीख? समजा तुम्ही असं सिरियस मला सांगणं गरजेचं आहे, मुद्दे मला सांगणं गरजेचे आहे. कोण सांगणार आहे लक्षात घ्या. मला सांगायचं काय, दोघं जण बसले, एक जण इकडून एक जण तिकडून. महादेव भेटत नाही पण म्हणतात बुवा भोळा देव आहे, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, एकनाथ महाराज म्हटलेले आहे. सहज महादेवाची मेरा भोला है भंडारी करे नंदी की सवारी शंकर नाथ रे ओ शंभूनाथ रे. नंदीवर बसून महादेव निघाले होते. भोले तेरी जटास बहती है गंगाधारा, भोले भोले. महादेव निघले होते. त्यांना वाटलं लईच इवळू राहिले दोन खालचे, खाणार पिणार दिसतात पण देव म्हणले दर्शन भाऊ रस्त्याने चाललोय. महादेव यांच्याकडे आले, दोघं बावळट होते. महादेव आले, महादेवाला पाहिल्यावर तर एक जण तर हसायलाच लागला. अरे तुला झालं काय? नाही तुम्ही आलेच कस काय म्हणले, कारण म्या इतकं पाप केलं होतं तुम्ही यायलाच नव्हतं पाहिजे. अरे बाबा आलो, व्हॉट डू यू वॉन्ट, मागो मागो मेरे पुत्र मागो, क्या मागते हो. पुन्हा हसायला लागलं. अरे झालं काय? नाही नाही पलीकडे आमची भावकी बसेल म्हणे. म्हणले मग त्याच्याकडे जा ना. आणि ते काहून? त्याला द्या ना आधी वर्धन, तो बापास नौकर आहे कमी करे. ऐ लोक भसम गिसम लावू लावू रुद्राक्षाची माळ घालू घालू परेशान आहे. मानस्तो के तनयमान अयहमानो गोशुमानो अश्वे शुरीरीश वीराणमानो रुद्रभामितो वदिर हविष्मित सदामित्वा हवामहे इति हस्ते भस्मं ग्रहीत्वम जलमिश्रितं कृत्वा. भस्म लावायचा मंत्र. माझ्या माऊल्या हो, माझ्या बहिणींनो, माझ्या बापदाद्यांनो, कधीही भस्म कोरडं लावायचं नाही. लक्षात ठेवा. महादेवाला स्वतःलाही कोरडं भस्म मेलेल्या माणसावर वापरितात असं गरुड पुराणात लिहिलं आणि शिवमहापुराणात लिहिलं. हे ओलं भस्म लावायचं, डाव्या हातामध्ये घ्यायचं, पाणी घ्यायचं, याचा मंत्र म्हणून दाखवला. ठीक आहे. सकाळी 6 ते 12 महादेवाला भस्म लावत असताना पांढऱ्या भस्मामध्ये केशरी चंदन मिक्स करायला सांगितलंय. दुपारी 12 ते 6 मध्ये महादेवाला भस्म लावत असताना पिवळं चंदन मिक्स करायला सांगितलंय. आणि संध्याकाळी 6 ते 12 महादेवाची पूजा करत असताना फक्त पांढरं भस्म वापरायला सांगितलं. तुम्ही ते का? सकाळचा हा जो वेळ आहे ना, हा सिद्धी प्राप्त करण्याचा वेळ आहे. अनिमा महिमा गरिमा वशित्व ईशित्व सकाम्य प्राप्ती आणि प्रकाश्य, आणि सिद्धी प्राप्त करण्याची सामर्थ्य केशरी चंदनात आहे. म्हणून पांढऱ्या भस्मामध्ये केशरी चंदन टाकायचं. पिवळं चंदन अट्रॅक्ट करतो. अट्रॅक्ट लोक नाही म्हणत का लई नादर दिसू राहिलं रे, तो दुपारचा टाईम. नादर दिसणं, कोणाकडे तरी जाणं, कोणाला तरी दाखिणं मी कसा दिसतोय, हे दुपारचा टाईम आहे. सकाळीच गेलं तर लोक म्हणते उतरली नाही काय नशा, म्हणजे म्हणून दुपारचा टाईम 12 ते 6 पिवळं चंदन. आणि संध्याकाळी पांढरं भस्म आहे. आता भस्म कसं लावणार? भस्म कसं लावणार? महादेवाला भस्म लावताना माझ्याकडे लक्ष द्या माऊल्यांनो. तुम्ही असं लावत असताना असं या 3 बोटानं भस्म चालत नाही, बिलकुल चूक. जे भाव असता चॅनलवर भेटत नाही ते मी सांगणार आहे. विनाकारण शिवमहापुराण फेमस नाही आमची महाराष्ट्रात. लोक वेटिंग लिस्टवर तारखा लागलेल्या 2027 पर्यंतच्या. यूट्यूब इंस्टाग्रामला तुम्ही पहा. पूर्ण गुलाबजामुन रसगुल्ला खायचा तुम्हाला तर आमच्या इंस्टाग्रामवर जा. आणि पोट नाही भरलं तर राईस पेटलसाठी लिंक दाबा, यूट्यूबला उघडून जाईल ती लिंक. म्हणजे तशी माझी काही बळजबरी नाही पण तुमचा फायदा आहे त्याच्यात. ह्या 3 बोटानं भस्म लावताना तुम्ही का ह्या 3 बोटानं लावता? खरं सांगा. चालत नाही. अहो हे बोट पित्राचं आहे. पित्राचं गरुड पुराणात लिहिलं पिंडस्थ पितरा हा चंदनम स्वदाहा. श्राद्धाच्या दिवशी मेलेल्या लोकांच्या पिंड जे बनवतो आपण त्याला यनिगंध लावायचं. स्वतःला यनिगंध लावायचं. इट इज अ ग्रेट हिप्नोटिझम फ्रॉम हिअर ब्लड सेल डायरेक्टली कनेक्टेड टू दी अवर हार्ट. इट इज कॉल्ड एज अ हार्ट अँड फ्रॉम हिअर स्टार्टेड टू दी ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम इन अवर इंटरनल ह्युमन बॉडी टू यू नो. महत्वाचं चेतना केंद्र इथं ब्रह्मा, इथं विष्णू आहे, इथं महेश आणि इथंच देवी आहे. म्हणले 3.5 मात्रा वेदाच्या. हरि ओम सहस्रशीर्षापू वेदाच्या ते बामन लोक म्हणतात ना, ते इथं 3.5. हां. आणभद्र कृतमो यन्तु विश्वदब्धासु अपरितास उद्भेदते भाणो यथा सदमेद ब्रधे असन्न प्रायुवो रक्षितारो दिव दिव देवानां सख्यमुपसेदिम. स्वस्ति न इन्द्रो वृद्धशमाः स्वस्ति न पूषः विश्वमेधाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेम स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु शान्तिरन्तरिक्षगुं शान्ति सर्वशान्ति ओखदय शान्ति सर्वे गुं शान्ति. देवा अत्यंत देवा मलाच दक्षिणा द्या तुम्ही बाबन देवा. तुमच्यापेक्षा चांगलं मी म्हणलो विठ्ठला विठ्ठल 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 असो. भस्म लावताना स्वतःलाही डाव्या भुवाळीकडून उजव्या भुवाळीकडे लावायचं. शास्त्रोक्त भस्म लावायचं स्वतःला तर भुवाळीच्या पुढे जाता कामा नये. शिवमहापुराणाचं विद्येश्वर संहिता
आणि अध्याय नंबर 23, 24, 25 भस्म महात्म्य रुद्राक्ष महात्म्य उघडा लक्षात येईल. डाव्या भुवाळीकडून उजव्या भुवाळीकडे घ्यायचं, शास्त्रोक्त भस्म लावायचं. तर ह्या दोन बोटानं काय करायचं, दोन रेषा वाढायच्या उमेश महाराज, वरची आणि खालची. आणि अंगठ्यानं काय करायचं, अंगठ्यानं उजवीकडून डावीकडे घ्यायची. हे झालं शास्त्रोक्त भस्म. मंत्र मी सांगितलंय ओला करायचा. बरोबर आहे, बरोबर आहे. आता पुन्हा मंत्र पाहिजे का, डिटेल पाहिजे का? मग डोक्याला कसा भस्म लावायचा म्हणले. जे लोक मुकाट्यानं पूजा करतात, समजावं मुकाट्यानं पूजा मेल्यावर करतात. ज्यांच्या घरात कोणी निघून गेले ना, चिठ्ठी न कोई संदेश, ते पुरे शांत बसले. लक्षात येत आहे ना. 10 दिवस बिलकुल हे असं असतंय, शांत बसून असतंय ते. आणि शांततावाच बसल्या जातं त्या 10 दिवसात. एरवी जर का शांत बसून देवाची पूजा केली तर देव बी आपल्याला मेलेलंच समजतो. नीट वाचा गरुड पुराण, लक्षात येईल. मग काहीतरी म्हणून भस्म लावायचं आहे. मंत्र आहे का, कपाळाला भस्म लावायचा. ईशानः सर्व विद्यानामीश्वरं सर्वभूतानां ब्रह्मणोऽधिपतिर्ब्रह्म शिवो मे अस्तु सदा शिवो मा इति शिरसी. कपाळाला भस्म लावायचं बरं का महादेवाच्या भक्तांनो. मग पुन्हा या बोटाला भस्म घ्यायचं. या ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. मुखे जिभेला लावायचं. अघोरेभ्यो तघोरेभ्यो घोर घोरतरेभ्यं सर्वेभ्यं सर्वशर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्ररूपेभ्यं हृदये. या मंत्रानं हृदयाला भस्म लावायचं. आणि नसन येत भिताडीला टकरा घ्यायच्या नाही म्हणले. ज्याला येत नाही काही टेन्शन नाही, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय 3दा म्हणायचं. आणि पुऱ्या अंगाला मुलतानी मातीवाणी भस्म लावून टाकायचं म्हणले बाबा. बरं, भस्म देअर आर 2 काइंड्स ऑफ भस्म, महाभस्म आणि स्वल्प भस्म. महादेवाला कोणतं भस्म आवडतं, मेलेल्या माणसाचं. हा ना, स्मशानामध्ये राहतो ना महादेव. अहो वर्णन आहे तसं, श्लोक सांगतोय. मेलेल्या माणसाला जाळीतात आणि त्याची राख होती ना, ते आणतात महादेव. ऐका आता श्लोक. स्मशाने शिवा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा चिता भस्मं लेपम स्रगपींड्र परोटी परिकरम अमंगल्यमशीला. मेलेल्या माणसाचा लावलं लई नादर म्हणले. पण तेवढी हिंमत नाही होणार आपल्यात, माझी बी नाही, कोणाचीच नाही. मग पंढरपूरला जे भेटतं ते आणा. आणि दुसरं हवन जे करतो आपण, हवन यज्ञयण यज्ञमहि चंददेवा हस्तानि धर्माणि प्रथमान्या सन्नते हनाक महिमान अग्नयेण महस्वाहा. त्याच्यामध्ये जे लाकडं जाळतो, जे हवीर द्रव्य टाकतो, जे तूप टाकितो, तर त्याचं भस्म काढायचं आणि ते आपण लावायचं. लई नादर. 2 कारणं. आध्यात्मिक कारण सांगू का आधी. आध्यात्मिक दृष्टीनं जो भस्म लावतो म्हणले तर भस्म लावणारा माणूस शिवलोकाला जातो. एक माणसानं लई पाप केलं तर वैश्यागमन केलं होतं, लावारी स्वतः मेला आणि मग त्यानं वेश्या संग राहून मेला म्हणून त्याचे अंतिम संस्कार कोणी केले नाही, त्याला जंगलात फेकून दिलं. आणि धर्मशास्त्र सांगतंय मेलेल्या माणसाला जर का नीट जाळीलं नाही ना, समजा पोरानं त्याची राख नीट सावडील नाही, 3ऱ्या दिवशी त्याचा 10वा नीट जर का घातीला नाही, 11वा 12वा नीट घातीला नाही, वर्ष श्राद्धाला कीर्तन ठेवलं नाही समजा, कोणाचं का होईना बरं का. आणि ते ह्या अशा अभंग की बंगल समजा नाही लावले माग तर ते काही मोक्ष होत नाही म्हणलं. असं लिहिलं बरं का. असं पाहू नका माझ्यावर, मी फक्त डिटेल देतोय तुम्हाला. म्हणलं होतं ना, पैरों के नीचे से जमीर खिसक जाएगी और रोंगटे खडे हो जाएंगे भैया. हां, अहो एक माणूस मिळाला, अंतिम संस्कारानं 3 दिवसापासून त्याचे शरीर वास मारतंय. आणि शिवरात्रीच्या दिवशी एक कुत्र गेलं महादेवाच्या मंदिरात. लोकांना पाहिलं, लोकांना हातामध्ये दांडुके घेतले आणि दांडुके घेऊन कुत्र्याच्या मागं पळाले. कुत्र्याला वाटलं माझा जीव वाचला पाहिजे, नाही मला व्हेज भेटलं कमीत कमी नॉन व्हेज तरी भेटेल जंगलात. आता कुत्र्याला काय व्हेज आणि नॉन व्हेज आहे की नाही. हां, असं बरं ना. अहो बरोबर आहे ना, बरोबर आहे, गुरुचरित्रातली कथा आहे. हां, ते कुत्रं जे आहे ना त्याला काही फराळाचं भेटलं नाही बा. कुठं? मंदिरात. मग ते जंगलात आलं. श्वान पथक त्याला वास आला बा त्या माणसाचा मेलेल्या. आणि मेलेल्या माणसाच्या अंगावर ते मंदिरातलं, शंकराच्या मंदिरात जे कुत्रं गेलं होतं आणि ते हवनकुंडात पडलं होतं. आणि हवनाची राख म्हणजे हवनातलं जे भस्म झालेलं आहे लाकडं जळून त्याचं सगळं अंगाला लागलं. आणि त्या कुत्र्याच्या पोटाचं भस्म त्या मेलेल्या पापी माणसाच्या डोक्याला लावलं तर तत्क्षण मुक्त झाला. आणि शंकराचं विमान त्याला घेण्याकरता आलं. शिवमहापुराणात कथा ही आणि गुरुचरित्रात ही कथा आहे. जाने वाला था यमलोक लेकिन चला गया शिवलोक. आध्यात्मिक कारण, जो भस्म लावतो म्हटले तो शिवलोकालाच जातो म्हणले. त्याला विमान येईन पण मेल्यावर येईन ना, जिवंतपणी कशाला बोलवायचं, मेल्यावरच येईन ते. आणि दुसरी गोष्ट, वैज्ञानिक दृष्ट्या जे लोक भस्म लावतात म्हटले,
वैज्ञानिक दृष्ट्या जे लोक भस्म लावतात त्या लोकाला चमडीच्या संबंधी रोग होत नाही. म्हणजे 12वीच्या पोरापोरीनं जे तोंडावर फोडं येतात ना, ग ग ग ग ग ग, इथालचे नाही आमच्या तिकडचे सगळ्याला, मला बी आले होते. आता आलते म्हणजे मी बी माणूसच आहे ना, पोरगच आहे ना, येतातच ते. पिंपल्स म्हणतात त्याला, येतात आणि जातात, ते वयच आहे ते माणसाचं. हार्मोनल चेंजेस म्हणतात त्याला सायंटिफिक लँग्वेजमध्ये, आहे की नाही. ते जे येतं ना म्हणले भाऊ, ते लईच गदळ दिसतंय बरं का भाऊ, लई गदळ दिसतंय. मग ते जर का आपण लावत राहिलो बस म्हणले फोडं गिडं येत नाही, पहिली गोष्ट फोडं येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे नागिन होत नाही. नाही डेंजर असते म्हणले नागिन, एका बाईला झालती ती असंच करीत होती बुवा. ते जे का भस्म असं पुरं लाविलं का आपण, पुरं लावलं तर नागिन होत नाही, वारुळ बी होत नाही. हे काय आहे म्हटलं, हे भस्माचं कारण. मला सांगायचं काय, या दोघांना भस्म बी लावलेलं नव्हतं. महादेव यांच्याकडे आला, इथपर्यंत आपण आलो का. हे दोघं बसले होते भावकीवाले, पण तेवढ्यात तापात ताप मी ती गाडी तिकडे घेतली, भस्माकडून सांगून दिली काहीतरी विषय तुम्हाला आज भेटावा, हा माझा उद्देश होता, ट्रॅक सोडून नको. आणि मग ते म्हणले तिकडे जाणतोय बापाच नवकर की म्हणले, भस्म गिसम लावून सुद्धा मी लोकांच्या स्वप्नात दर्शन देत नाही. ज्यांनी रुद्राक्षाची माळ घातली, ज्यानं तुळशीची माळ घातली, त्यांना सुद्धा मी स्वप्नात दर्शन देत नाही. आणि तुम्ही नाही ना, नाही ना, नाही ना. बरं एक काम करा ना, मग एक काम करा ना, तिकडं नाही दिलं ना तो, मी तिकडे गेले होते ना, तो बी म्हणला तिकडे गेले ते का नाही, मी चाललो म्हणले. मग ते म्हणे देवा तिकडे दिलं नाही, तुम्ही म्हणे नाही. मग एक काम करा ना म्हणले देवा, काय मला काय करा माहिती का, मला काय करा, मग आपला एक डोळा, एक हात आणि एक पाय जाऊन द्या ना. पहा आता, अहो ज्याला डोळा नाही, ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, त्याला किंमत विचारा भाऊ. इथं ज्याला हात आहे, पाय आहे, स्मार्ट आहे, बॉडी बनवून, त्याचे बी लग्न होई ना इथं. आणि यानं असून बी असलेला घातीला हे याड्यानं बावळटानं, पाहिलं तुम्ही. एक डोळा, एक हात, एक पाय गेलं, याचं गेलं. आणि हे महादेव इकडून तिकडून इकडं आले. महादेव म्हणले हा माग, तिकडे द्याला का, आमच्या भावकीला द्याला का, द्याला. अरे याडे विचारता आधी काय द्याला, द्याला. आणि मग मला मला त्याच्या डबल देऊन टाका द्यावा. पा काय म्हणलं हे, मला त्याच्या डबल देऊन टाका. अरे याडे विचारता आधी काय दिलं, याला बावळटच म्हणतात भाऊ. याला वाटलं त्याला 10 कोटी दिले असतील तर मला विचार, पण विचार ना त्यानं काय मागितलं. त्याचा एक डोळा, एक हात, एक पाय गेलं तर याचं दोन्ही गेलं. याला काय म्हणतात, तामसिक मागणं. बावळटाचं काहीच उपयोग नाही म्हटले. नरदेहा येऊने झाकतील डोळे. लक्षात येत आहे का, तुकोबाराय म्हणतात. मूर्खाचं मागणं, मूर्खाचं मागणं. एक बाई लई टोमणी हाणायची नवऱ्याला, अहो काहीतरी मागा ना, काहीतरी मागा ना. मला 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 ट्रॅक्टर ड्रायव्हरचं ठिकाण आलं होतं, मला वाळूच्या धंद्यावाल्याचं ठिकाण आलं होतं, मला ढोल डॉक्टराचं ठिकाण आलं होतं. आणि पहा तुमच्याकडे दिलं आपल्या बापानं. अहो मागा ना काहीतरी देवाला, जा ना मागा ना. लोक एक लोटा जेल घालू राहिले म्हणते, लई लवकर प्रसन्न होतोय. एक लोटा जेलवाला फॉर्ममध्ये आहे सध्या. अहो जा ना एक लोटा जेलवाल्याकडं. याला वाटलं बायकोचे टोमणे खाण्यापेक्षा जाऊ बुवा, भेटला तर भेटला, नाही तर जाऊन द्या. हे आलं बुवा जंगलात. यानं इतकी तपश्चर्या केली महादेवाची, इतकी तपश्चर्या केली, इतकी तपश्चर्या केली. कशाला विचारिता बाबा. 3 टाईम जर का वाचलं, 3 टाईम, सकाळी 6 वाजता आंघोळ करून, दुपारी 12 वाजता आंघोळ करून आणि संध्याकाळी 6 वाजता आंघोळ करून दारिद्र्य शिवस्तोत्र. खरोखर दारिद्र्य. विश्वेश्वराय नरकारणवतारणाय करणामृताय शशिशेखर धारणाय कर्पूर कांती धवलाय जटाधराय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. म्हणजे याचा अर्थ ते रे हरिम पलंगावरी नाही, काम चालूच ठेवायचं, आपले प्रयत्न चालूच ठेवायचे आपले, की कुठून आपल्याला उकरता येईल, म्हणजे कुठून आपल्याला कमवता येईल. पण हे बी म्हणत राहायचं म्हटलं. ते गेलं, त्याला महादेव प्रसन्न झाले. महादेव म्हणले माग काय मागतो, माग काय मागतो. ते म्हणले थांबा ना, आपली बायको लई टोमणे हाणती, बायकोला जाऊन विचारी तुम्ही काय मागायचं. आहे भाऊ एवढा टाईम नाही. पुरे लोक घंट्या बाजू राहिले मपल्या. पुऱ्या लोकांना मग ही पिंड चोपडी करून टाकली आणि इतकं पाणी घालू राहिले, मला इतकं पाणी घालू राहिले की टावेलनं अंग बी पुसू देईना लोक. महादेवाला पाणी कवा घालायला सांगितलंय. अहो सांगा ना खरं, वारकरी लोक बसले ना जणू इथं. अहो जेव्हा पाऊस पडत नव्हता आपल्या महाराष्ट्रामध्ये, तेव्हा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महादेवाला पाणी घालायचे. महादेवाला पाणी लागतं का नाही हे तुम्हाला माहित नाही, आणि दिवस रात्र पाणी घालू राहिले तुम्ही महादेवाला.
अहो त्याला पाणी घातल्यावर टावेलनं अंग पुसू द्या, त्यानं अंग का पुसायचं टावेलवर? बायको संग पार्वतीकडे जायचं का वा त्यांनी? आणि त्याने आपले मनकामना काय आहे? अहो त्याचा एक टाईम आहे शिवमहापुराणात लिहिला ताई, सकाळी 5 ते 11 महादेवाला पाणी घातलं पाहिजे, नाही तर मग सकाळी 6 ते 9 महादेवाला पाणी घातलं पाहिजे, दुपारी 12 प्रहरात्मक पाणी घातलं पाहिजे. आपण कवा बी जेवतो काय, असं कवा बी जेवतो आणि लग्न कवा बी करतो काय मनात आल्यावर, एकदाच करीतो ना, तसं आहे ना ते. अक्का हा ना काय आता ह्यो म्हणला माझ्या बायकोला, नाही नाही तू 3 वरदान घेऊन टाक. तुम्ही किती जण आहे? मी आहे, मपली बायको आहे, मपलं पोरग आहे, जाय 3 वरदान घेऊन टाक म्हणले ॲडव्हान्समध्ये. आणि प्रकट हो म्हणायचं. महादेव निघून गेले, मूर्खाचं मागणं. हे घरी आलं आणि देव प्रसन्न झाला. आणि काय झालं? 3 वरदान घेतले. थोडं दम तर मार. ती म्हणली एक मला देऊन टाका, एक बाब्याला, पोराच नाव होतं, पोराला देऊन टाका, आणि एक तुम्हाला घ्या. घेतले बुवा तिघांनी 3 वरदान वाटून. हे गेलं दुसऱ्या दिवशी कामाला निघायला. ती राहिली आरशा समोर उभा. मग ना कसं जर चपट आहे का? गावातले लोक मला लई चपटी म्हणते का? देवा पान आरशा समोर बनवून कसं म्हणते, देवा मला राजाच्या राणीपेक्षा सुंदर करून टाक्यो. प्रकट हो. झाली न सुंदर. बरं सुंदर झाली तर घरात बसाव नाही, गुच्चूप घरात बसाव ना. बाहेर येऊन बसली, बाहेर. आणि बाहेर येऊन बसल्यावर राजाची वरात चालली होती. हे मी शिवजयंतीच्या कीर्तनात वापरत असतो, पण इथे राजाची वरात चालली होती. राजा म्हणला रुको. अरे कौन है भैया ये सुंदरी? सेवकों लानत है हम पर, हमारी सब रानियों में इतनी सुंदर कोई नहीं. इसको उठाओ, 101 शादी हम 101वीं शादी हम इसके साथ में करेंगे. सेवकाने तिला उचललं. नाही हो, मी बाब्याच्या बापाची छाप. तिला उचलीलं आणि पालखीत टाकलं. आणि पालखीत टाकून खोलीमध्ये घेऊन गेले. जाय कपडे घे. नाही म्हणलं तर भाऊ मारा पुढं तर भूत बी पाळतात. बामन बोलीला हा देवा मुहूर्त नाही, डोकंच फोडीन, चाल मुहूर्त काढ. बरं ठीक आहे. लग्नाची तयारी मंडप टॅट चालू झालं ते सगळं. आणि नवरदेव आतमध्ये शेरवानी घातली. राजानं आणला म्हणे नवरीला. बाब्यानं पाहिलं. एक तर लोकाचे लग्न व्हायना भाऊ, लग्न झाले तो ठिकाणा. आता माझ्या बापाची बायको उचलून नेली. म्हणले आता करावंच काही. पोरग हुशार होतं, पोराकडे बी एक वरदान दिलं तर बापाने एक ठेवलं नाही का. हे गेलं बुवा, माझ्या बाईचं लग्न राजा संघ होणं येतं, काही खरं नाही म्हणले आपल्या बापाचं. हे पोरग गेलं आरशासमोर. देवा त्या राजानं माझ्या माईला उचलून नेलं. काय कर, माझ्या माईला नाही का आस्वलीन करून टाक्यो देवा. आतमध्ये कोंडली होती तेव्हा बाई होती की नाही. राजा इकडं लग्नाच्या मंडपावर बसला. म्हणले नवरीला आणा. दरवाजा जसा उघडला तशी आश्वलीन आली. सगळ्याला हे काय म्हणले. आम्ही कोंडली होती तेव्हा बायाच होती. म्हणले बाबा आस्वलीन झाली कस काय माहित. आस्वलीन गेली घरी. माणसासोबत 36चा आकडा आस्वलीनचा. बाब्याच्या मांडीवर जाऊन बसली. बाब्याचा बाप म्हणला सटकला का काय, हे काय करू राहिलं, तुमची बायको आहे ते कस काय. म्हणले अरे देवा लटका तुका लटक्या सवे लटक्या भावे वर्तत ॲज इट इज, नथिंग वन मोर चेंजेस. इट इज कॉल्ड ॲज अ दुर्दैव टू यू नो माय डिअर. अनफॉर्च्युनेटली दिलं 3 वरदान, काही करता आलं नाही या मूर्खांना. पहा ना 3 वरदान घेऊन काही ती सुंदर झाली. राजाने उचलून नेली. पोरानं तिला आस्वलीन केलं. आणि मग आता काय करायचं. म्हणले जाऊ द्या दादा, आता तुमचे बी दातं पडत आले ना, कुठं तुमचं दुसरं लग्न होणार आहे. जशी होती माय आपली तशी टाकणं करून. म्हणले काय करा. म्हणले जशी होती तशी करून टाका. जशाच तशी झाली. 3 वरदान मागून यांना काही करता आलं नाही. हे मूर्खाचं मागणं आहे. म्हणले सात्विकाचं मागणं. एक आंधळ होतं. आंधळ्यानं पांडुरंगाला प्रसन्न केलं. काय पाहिजे, मी माझ्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र पाहावं. म्हणजे पहा किती हुशार आहे आंधळ. याला पहिले डोळा द्यावा लागला देवाला 1, याला राजाची पोरगी पळून आणावं लागली 2, याला राजाचं घर जावं व्हावं लागलं 3, आणि याला पोरग झालं 4, आणि मग याचं पोरग राजा झालं आणि यानं राजछत्र पाहिलं. पण शेवटी हे सगळं बुडणार आहे. म्हणले सोबत काही जात नाही. तुकोबर आहे म्हणतात त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निरद्वंद्वो नित्य सत्वस्तो निरयोग क्षेम आत्मवान. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 45. तुटे भवरोग संचित क्रियामान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. तुकाराम महाराजाचं मागणं काय आहे. म्हणले या 3 गुणांच्या पलीकडचं मागणं आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात हे चिदान देगा देवान तुझा विसरण व्हावा. तुझा विसर जर का व्हायचा नसेल तेव्हा तू मला हे दान दे. मी मागत नाही पण तू मला ते दान दे. आणि तू ते दान मला कशा करता दे. तुझा जर का विसर मला झाला नाही तर तुझा आठव करून आणि कायमची तुझी आठवण धरून मी काय करेन. उत्तराभंगाच्या 2ऱ्या चरणात गुण गायन
टाळ्या वाजवत सगळेजण बाहेर. पाठीमागं बी आवाज येतोय. तुकाराम महाराज सात्विकाचंही मागणं मागत नाही, म्हणजे हुशाराचं मागणं मागत नाही, राजसिक म्हणजे मूर्खाचं मागणं मागत नाही, तामसिक म्हणजे बावळटाचं मागणं मागत नाही. तर कोणतं मागणं मागतात? या तिन्ही गुलाच्या पलीकडे शाश्वत असं जे मागणं आहे. काय? हे चिदान देगा देवान तुझा विसरड भावा. तुझा विसर जर का झाला नाही तर काय करेल म्हणले? गुणगाई न आवडी हेची माझी सर्व जोडी. जोडी म्हणजे जोडीचा खरा अर्थ जर का प्राकृत शब्दकोशात पोथीच्या भाषेत पाहिलं तर धन होतो म्हणले. धन आणि पैसा. आणि ज्याला पैसा पाहिजे म्हटले त्यानं महादेवाची भक्ती केली पाहिजे. हे दारिद्र्य दहन शिवस्तोत्र तसं आहे. अभंग म्हणण्यापुरते ठीक आहे, पण याचा अर्थ असा नाही. तुकोबराय म्हणाले धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी जव मोठा चाले धंदा तब बहीण म्हणे दादा. 1227 अभंगाचा नंबर. पैसे पाहिजे भाऊ. आजकाल ठिकाणं जमताना बी आपण पाहतो. मग पोरगं चांगलं आहे का? इनगिन करतं का नाही? टक्कल तर नाही ना? त्याला यसन तर नाही ना घरात? म्हणजे आणि बँक बॅलन्स म्हणजे पहा तुम्ही. मागं तर पेपरला एक घटना आली. भरत भाऊ काय सिव्हिल स्कोअर चांगला नव्हता म्हणले पोराचा. तुम्ही वाचली असेल सर. अरे काय संबंध आहे भाऊ त्याचा? नाही म्हणले सिव्हिल स्कोअर चांगला नाही या पोराचा, म्हणजे ITR GTR हे सगळं लोचे करून टाकेल म्हणले. लग्न जमलेलं तोडलं. पहा किती लोक दिमागात मेंदू सडलेलं म्हणावं नाही यांना. अरे काय गरज आहे सिव्हिल स्कोअरची? पोरगं जर का चांगलं आहे तर. अरे जास्ती पैसे असून मागं काय झालं माहिती का? खरं सांगतो, फक्त नाव सांगत नाही. नातेवाईक असलं कोणाचं तर त्रास होऊ शकतो. एक पोरगी म्हणले महाराज पहा बरं जरा हे पत्रिका. म्हणजे मी पाहत नाही पण लोकांना वाटतं मी पाहतो म्हणून. आता घ्यायचं पाहून. मग आता येत नाही पण लोक ऐकत बी नाही. द्यायचं आपलं रेटून आहे की नाही? म्हणजे पहा बरं. अरे म्हणलं नका पाहू बरं का. हे पोरगं म्हणजे थोडं पेतं पोरगं. अहो म्हणलं थोडं पेतं काय आणि जादा पेतं काय? नाचलं तर नाचलंच नाही एकदा. आहे की नाही? नाही म्हणजे थोडं पेतं ना ब्रँड पेतं म्हणले. देशीन भिंगरी पेत नाही ब्रँड. अरे म्हणलं ब्रँड असो का नॉन ब्रँड असो पण ते अवघड आहे म्हणलं. नाही थोडं येतं म्हणे पण प्रॉपर्टीला या. म्हणलं ऐका हो तुम्ही. लग्न करून दिलं पोरा सांग त्या पोरीचं. आता पोरगी घरी आहे भाऊ. विनोदाचा भाग सोडा. थोडं म्हणता लईच प्यायला लागलं पोरगं. संसारच नीट करेना म्हटलं याचा काही अर्थ नाही आहे. म्हणून आपल्या जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये भक्ती नाही आहे. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरणसेवा सदावया. किती लोक इथं खरं सांगा ना. इथं तरुण लोक बसलेले आहे. सामुदायिक हनुमान चालिसा म्हटली पाहिजे आपण एक. आणि आपल्या हिंदू धर्मावर आपल्याला गर्व असला पाहिजे. आहे आपल्याला नाही असं नाही. पण मी तुम्हाला खरं सांगू का? हिंदुत्व आता जागृत झालं म्हणून एवढा मोठा कुंभमेळा भरला. आणि आज संपला तो 26 तारखेला. 50 ते 55 कोटी लोक आले. मी कोणत्याच पार्टीचा माणूस नाही पण 2 गोष्टी ऐका गड्या. ते एक नितेश राणे साहेब म्हणून आहे. मी पार्टीचा विषय नाही बरं का. पुन्हा मला नाही बोलवलं तरी चालेल. धन्य मी मानेन आपले संचित. कारण बसून कीर्तन करण्याची माझी इच्छा नाही आहे. कारण बसून कीर्तन करण्याचे पॅकेज आमच्यापेक्षा जास्ती आहे. त्याला तर खरं पोस्टमार्टम म्हणतात जे बसून कीर्तन करून राहिले ना. अरे ज्या ज्ञानेश्वर महाराजांना कधी बसून कीर्तन केलं नाही, ज्या नामदेव महाराजांना कधी बसून कीर्तन केलं नाही, ज्या एकनाथ महाराजांनी कधी बसून कीर्तन केलं नाही. अरे बाबा तुमचा ॲक्सिडेंट झाला, कवटी फुटले, याची वाटी निघली, कमरच हाड गेलं तर बसून कीर्तन करा. आणि मस्त मग लोक फिरतात बी आणि बसून कीर्तन करू राहिले. पुन्हा 50-50 हजार बी घेऊ राहिले. मग बसून जर का कीर्तन करायचं असेल तर 1 रुपया बी देऊ नका त्याला. आणि मग त्याचं बसून. कारण टाळकरी बी बसून द्या ना भाऊ. टाळकरी बी बरेच वृद्ध असतात ना. काय कीर्तन कर खरं आहे का खोटं आहे? माझं नाही आवडलं तरी चालेल पण मी वस्तुस्थिती बोलतोय हो. आणि बसून मी कीर्तन करणार नाही. माझा शब्द रेकॉर्ड करून घ्या. यूट्यूबवर कीर्तन असेल. ज्या दिवशी मला बसायची पाळी येईल त्या दिवशी मी कीर्तन करणार नाही. मी इथं महादेव शपथ घेऊन सांगतोय तुम्हाला. कधीच काही ॲक्सिडेंट झालं मी सांगू शकत नाही. पण ॲक्सिडेंट आपला होणार नाही भाऊ. आम्ही 6 जण सोबत असतो. 2 जण माझ्यासोबत. एक गणेश साखळे पाटील म्हणून आहेत आणि एक दिनेश पांचाळ सुतार. हे दोघंही मॅनेजर आहे. निर्व्यसनी पोरं आहे. दोघांचेही लग्न राहिले. पॅकेज पण रट्टावून आहे त्यांना. विषय नाही त्याचा बरं का. म्हणजे मी लग्गा लावतोय असं नाही आहे. हां लग्न नाही लावित. उगा गैरसमज व्हायचा तुमचा. मला सांगायचं आहे काय. आणि 3 जण आणखीन एक ग्रंथातले 3 जण आमच्यासोबत आहे. ते काही विषय नाही. तर मला सांगायचं काय किती जण आहे असे भक्ती करणारे. महादेवाची भक्ती फॉर्ममध्ये कोण कोण करतं. मिलता है सच्चा सुख केवल शिवजी तुम्हारी चरणों में, यह बिनती है पल छिन छिन जी रह ध्यान तुम्हारी चरणों में, और रह ध्यान तुम्हारी चरणों में, चाहे जीवन मुझ पर भार पड़े, चाहे मौत गले का हार पड़े, चाहे बैरी सब संसार बने, रह ध्यान तुम्हारी चरणों में. पुढं काय आहे. चाहे अग्नि में मुझे जलना हो. कदरलेले लोक जाळून घेतात ना. जाळून आत्महत्याच्या किती घटना आहे सांगू का. वाळूज पंढरपूरला मागच्या वर्षात जवळपास 858 लोकांना आत्महत्या केली. वय आहे का 21 ते 45. 21 विषाबी फुटलं नाही. लोक आत्महत्या करू राहिले. काऊन. ती मला नाही भेटली. अरे जाऊन दिना नाही भेटली तर नाही भेटली. अरे काय तुम्ही हसले तर मी सिरियस बोलतोय. सिरियस. वाळूज पंढरपूरला फक्त. बाकीचा महाराष्ट्रात काढला तर
हादरे बसतील आपल्याला. 21 ते 45 वर्षाच्या सर 858 लोकांनी 2024 मध्ये आत्महत्या केल्या. आणि मग 1 लोटा जल काय करतं? कोण कोण घालतं इथे 1 लोटा जल महादेवाला? अहो मी मास्तर नाही, मी काही तुम्हाला शिक्षा देणार नाही ना. मला सांगा ना हातवरती करून, म्हणजे मला जर का रिस्पॉन्स वाटला तर मी पुढचं सांगेन, नाही तर कशाला उगा सांगू 10 मिनिटात. महादेवाला 1 लोटा जल घातले आणि महिमन पारमते अशी धार धरायची. महादेवाच्या मंदिरात आधी जायचं. महादेवाच्या मंदिरात गेल्यावर काय करायचं? शिवमहापुराणात लिहिलं, नंदीच्या शिंगातून महादेवाच्या पिंडीला असं पाहायचं. पाहिल्यानंतर मग आतमध्ये जायचं. आतमध्ये गेल्यानंतर दक्षिणेकडे पाठ करायची आणि उत्तरेकडे तोंड करायचं. लक्षात घ्या, महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा मारल्या जात नाही. का मारल्या जात नाही? महादेव पूर्ण आहे आणि जीव अपूर्ण आहे. आणि महादेवाला झोपून नमस्कार केले जात नाही. का? कारण महादेव खाली आणि पार्वती वरती आहे. महादेवाच्या डावीकडे पार्वती आहे आणि विष्णूच्या उजवीकडे लक्ष्मी आहे. लक्षात येत आहे का? दक्षिणेकडे वाट, उत्तरेकडे तोंड, खाली बसायचं. पुट द नी ऑन फ्लॉर. अगोदर गुडघे टेकून खाली बसवायचं. मग डोकं महादेवाच्या पिंडीवर ठेवायचं. मग बकऱ्याचा असं आवाज करायचा, ब्या 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 ब्या. मग बोंब मारायची, होळीला जशी मारतो तशी, आणि नमस्कार करायचा. मग जे काही तुम्हाला येत असेल, जे व्हायरल झालेलं आहे आमचं, तेच म्हणून दाखवतो तुम्हाला. तुम्हाला जर का एखादं संस्कृत येत असेल तर महादेव पळतच आला समजायचं. का गरुड पुराणात लिहिलं, काशी 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 म्हणता धावून येई चक्रपाणी. 3दा जर काही इमानदाराने काशी म्हणलं, शंकर पळत येतात. माहिती आहे तुम्हाला? आणि तुम्हाला जर का ते रावण 36 रागात गायचं महाराज, 36 गुरुचैत्रात वर्णन 36. आपण एखाद्या रागात बी, आता जे आपण ढोबळ मानून गातो, ज्याला माहिती आहे फक्त समजा कोणता रूपक ताल आहे बुवा, 7 मात्र्याचा, जपताल आहे कोणता 10 मात्र्याचा, किंवा केरवा 8 मात्र्याचा, हे ज्याला माहिती आहे त्याला माहिती आहे, समजा कळतं. ज्याला नाही कळत तर सोडून द्यायचं. ते जे म्हणतो आपण ते रागातच असतंय, पण आपल्याला कळत नाही, ती गोष्ट वेगळी. रावण 36 रागात गायचा. जटाटवी गला जल प्रवाह पावे स्थल गला पूर्ण येतं, पण मी म्हणून नाही दाखवू शकत, वेळेचा अभाव आहे. हे जर का तुम्हाला आलं काही पण म्हणा, नमामि शमीशान निर्वाण रूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपं निजमनिर्गुणमनिर्विकल्पं निर्विहं चिराकाशमाकाशवासं भजेऽहम्. हे रुद्राष्टक आहे. रुद्राष्टक महादेवाला बेल वाहताना काय म्हणायचं ताई? बिल्वाष्टकम. मी आत्ता जे म्हणलो ते रुद्राष्टक. त्याच्या आधी जे म्हटलो ते शिवतांडव स्तोत्र. त्याच्या आधी काय म्हटलो मी? लिंगाष्टक. त्याच्या आधी काय म्हटलो मी? दारिद्र्यधन शिवस्तोत्र. महादेवाला बेल वाहताना काय? त्रिदलम बिल्वाष्टकम त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम च त्रयायुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिलवम शिवार्पणम. बेलाचं पान महादेवाला वाहताना महादेवाला बेलाचं पान खूपच आवडतं म्हणले. महादेवाची भक्ती करताना आज शिवरात्र काय केलं पाहिजे म्हणले? शिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात मी जाईन असा विचार करणे. 1, मी गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ घालीन आणि भस्म लावीन. 2, मी फराळाचंच करीन म्हणले. 3, आणि काशीला मरण 4 असा विचार आजच्या दिवशी केला पाहिजे. मरत नाही आपण, ज्याला मारायचं तेच मारतात. कारण काशीला जर का पाल जरी मेली कुत्र जरी मेली तर मोक्ष मिळतो म्हणले, असं वर्णन आहे. बरेच सेठ लोक ज्यांच्याकडे गडगंच्या संपत्ती आहे ना, ते शेवटी काय करतात, 60-70 वयाच्या नंतर सगळी प्रॉपर्टी बायका पोराला देऊन टाकतात आणि तिथं किराईनं खोली करतात आणि राहतात. बरेच सेठ तिथं जाऊन राहिले, बरेच वर्ष राहिले, 2-2, 4-4 वर्ष, पण मेले नाही. बाहेर आले कधून तर लगेच मेले. म्हणजे शंकराची बी इच्छा पाहिजे की तिथं कोणी मेलं पाहिजे. त्याच्याकरता काय केलं पाहिजे म्हणले? गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. दिवस रात्र अखंड नामस्मरण देवाचं असलं पाहिजे. आणि ते काही आपल्याच्यानं व्हाईना बुवा. नाव घ्यायचं म्हणल्यावर आपण म्हणतो जाऊ द्या. एखादे लोक म्हणतात नाव घेऊ आम्ही. नाव आता जवानानं नाव, आता बरं झालं बदललं ते. जुन्या काळात जर का जवान पोरानं नाव घेतलं ना 12-20च्या समजा पोरानं, तर लोक लय हसायचे, ए म्हातारा झाला का रे तू. पण आजकाल आमचे जे पोरं आहे खरोखर धन्यता तुम्हाला दिली पाहिजे, तुम्हाला धन्यता दिली पाहिजे.
आता मी विठोबा रखमायच्या आधी सांगू शकत नाही. छावा चित्रपट आलेला आहे, कोणी कोणी पाहिला, सगळ्यांनी पाहिला असं पाहिलंच पाहिजे, जरूर पाहिलं पाहिजे. 39 दिवस अनन्वित अत्याचार छत्रपती संभाजी महाराजावर 1 फेब्रुवारीला त्यांना धरलं होतं 1689ला. आणि 11 मार्चला बिना अन्न पाण्याचं खाल्ल्यापिल्याचं वाटी काढणे ते जीप किती अवघड आहे. इथं ठेस लागले तर माणसाला सहन होत नाही. 2-2, 4-4 दिवस जे लोक उपोषण करतात म्हणजे ते सुद्धा संडासमध्ये कमोडवर जाऊन बसून वडापाव खातात. असं ते कोणता पिक्चर आहे अक्षय कुमारचा त्याच्यात? हां ते नाही कोणता ते नाही का OMG का काय पिक्चर आहे ते? हां ते नाही का बाबा तिथं जातो आणि उपोषणाला बसतो आणि कमोडवर जाऊन वडापाव खातो ना तो. म्हणजे उपोषणवाल्याला सुद्धा सहन होत नाही. आणि 39 दिवस, अरे 39 दिवस, अरे देश धर्म पर मिटने वाला हो देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा तेज पुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं दृष्टि गई पर राष्ट्रभक्ति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं दोनों पैर कटे शंभू के दोनों पैर कटे शंभू के दया मार्ग से हटा नहीं हाथ कटे तो क्या हुआ सत्कर्मा कभी छुड़ा नहीं जिह्वा कटी खून बहाया धर्म का सौदा किया नहीं शिवाजी का बेटा था वह गलत राह पर चला नहीं वर्ष 300 बीत गए वर्ष 300 बीत गए अब शंभू के बलिदान को कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को जय शिवाजी जय भवानी मी टाळ्या घेण्याकरता नाही म्हणलो, मी दोनदा पाहिलं तो चित्रपट. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मवीर संभाजी महाराजांचा एकही चित्रपट सोडत नाही. जो पिक्चर संभाजी 1689 जो अटकला होता तो नंतर रिलीज झाला तो सुद्धा मी पाहिला. त्याच्यानंतर आणखीन एक ठाकूर अनुप सिंगचा आला तो सुद्धा पाहिला. शिवरायांचा छावा आला तो सुद्धा पाहिला. आणि आता ह्यो सुद्धा पाहिला. आणि शिवाजी महाराजांची काय हरकत आहे? बॉलिवूड नका पाहू, बॉलिवूडलाच बोगस. मैं भगवान को नहीं मानता फिर किसको मानता हूँ? बायको को मानता हूँ. अरे हो पुरा वाटोळा झालंय, पुरा सत्यानाश झालाय, पुरा सत्यानाश. तुम्हाला सांगू करा छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 पोरी पळून चालल्यात रोज. 5 सांगित नाही ही गोष्ट वेगळी आहे. मी हिंदू महासभेचं काम करतो. मी RSS, मी कोणत्याच पार्टीचा नाही बरं का. पुन्हा तुम्हाला वाटण कोणाचाच नाही मी. आणि ते गुप्त असतं मतदान कोणाला करायचं, पण मी कोणाचंच नाही. अहो तो नितेश राणे नाही का, ते नितेश राणेचं मी सांगता राहिलो. नितेश राणे साहेबासारखे 100 आमदार महाराष्ट्रात पाहिजेत, तेव्हाच काहीतरी भलं होईल. खरं ना, खरं. मी त्यांचा कोणीच नाही, मी त्यांना एकदा भेटलो बी नाही. पण काय खरं त्यांनी ते इलिगल मदरसे बंद केले ना. आणि धर्माचं रक्षण म्हणजे काय? माग तुम्हाला माहिती आहे? अहो एका पोरीला एका पोरानं माग मर्डर केला. ती नाही म्हणली. आत्ता घटना आहे ती छत्रपती संभाजीनगर, तुम्ही पाहिली असेल मोबाईलवर. आणि तुकडे तुकडे करून कुठंतरी शेतात नेलं आणि पुरून टाकलं ना. आणि पूजानं लवजी आतमध्ये आत्महत्या केली ना. आणि ब्राह्मणाची पोरगी जर का पळून नेली तर 15 लाख रुपयाचं त्यांना इनाम देतात. ते त्यांचे फतवे जे काढतात ते. आपली पाटलाची मराठीची पोरगी पळून नेली तर 12 लाख रुपये देतात. मारवाड्याची पळून नेली तर 10 लाख रुपये देतात. मग याच्याकरता आपण काय केलं पाहिजे? याच्याकरता आपण आपल्या ताईकडं आणि आपल्या पोरांकडं लक्ष ठेवलं पाहिजे. आणि माझा ऐका, माझा राग जरी आला तरी चालन, घरामध्ये जे पोरण पोरी ज्यांचे लग्न झालेलं नाही ना त्यांच्या मोबाईलला पॅटर्न असता कामा नाही. हे पॅटर्न बंद पाहिजे. पॅटर्न असलं तर देअर आर समथिंग रॉंग टॉप ऑफ द बॉटम. काहीतरी आपणच आपला सत्यानाश करतो. आपण आपला दरवाजा सांभाळायचा. किती लोक इथं सकाळी उठतात खरं सांगा ना. आहे का तुम्ही शनिवारी धोतरणे असतं? अरे धोतरणे असं नाही, धोतर तर ती लुंगीने असं अल्लू अर्जुन सारखी. शनिवारी मंदिरात या, पोराचं बोट धरा, त्याला मंदिरात न्या, सामुदायिक हनुमान चालीसा वाचा, त्याला प्रसादन म्हणायला लावा. आम्ही जी कथा केली छत्रपती शिवराय प्रतिष्ठानद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांची, लोक माझ्याकडे आले म्हणले महाराज वक्ता तर तुमच्यासारखं पाहिजे, तुम्ही आंतरराष्ट्रीय कथा वाचक आहे, आता तुम्ही घेता म्हणले एवढे पैसे. म्हणलं मी तर पैसे घेतच नाही. तुम्हाला यूट्यूब सगळं माझ्या मॅनेजर सगळं फ्री सेवा देतो. आणि पुन्हा स्टेज माईक बी आमचंच देतो. आणि बॅनरचे होल्डिंग माझ्याकडे लई मोठं मटेरियल आहे ना कथा करताना, ते बी मी त्यांना देईल. लक्षात येतं का? अहो राजाचं काम होतं ना आपलं. जिथं राजाचं नुसतं धर्माचं काम आहे, धर्माचं काम आहे. आणि कोणीच फुकट गिकट काही करायला तुम्ही मला फोन आला तर मी थोडे बहुत कमी केले की नाही? थोडे बहुत म्हणजे बरेच कमी केले. तर हां म्हणजे धर्माचं काम आहे ना. मला बी लागतात बाबा 3-3.5 कोटीचं माझं कोटेशन आहे. मला आस्था चॅनलवर आणि संस्कारवर जायचं आहे या वर्षामध्ये. महाराष्ट्रामध्ये ये चढावून वो चढावं. काली मिरची महादेवाला नाही चालत ना. महादेवाला काय चढवलं पाहिजे? आज शिवरात्र आहे, महादेवाला तांदूळाची शिवमूठ व्हायला पाहिजे, महादेवाला जव व्हायला पाहिजे, महादेवाला गुलाबाचं किंवा कमळाचं फुल व्हायला पाहिजे, महादेवाला दुधाचा अभिषेक केला पाहिजे आणि गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ घातली पाहिजे. शिवमहापुराणातच लिहिलं. जे लोक रोज महादेवाच्या मंदिरामध्ये जातात, नीट ऐका,
नीट ऐका. विना भस्म त्रिपुंडकेन विना रुद्राक्ष मालया पूजितोपी महादेवो नाभीष्ट फलदायकम. शिवमहापुराणाच्या विद्येश्वर संहितेमध्ये अध्याय नंबर 25 मध्ये रुद्राक्ष महात्म्यामध्ये आलेला श्लोक आहे. जे लोक महादेवाच्या मंदिरात रोज जातात आणि एक लोटा जल घालतात आणि बेल वाहतात ग ग ग ग, पण त्याच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ नाही म्हणलं आणि ते भस्म लावित नाही, महादेव त्यांची भक्ती स्वीकार करीत नाही असं वर्णन आहे. याच्या करता गुणगायीना बडी ह्याची माझी सर्व जोडी. आणि महादेव कोण आहे म्हणले? महादेव धनावर धन देणारा देवता आहे म्हटले. पण तुकाराम महाराज म्हणतात अभंगाच्या द्वारे ते जे धन आहे म्हटले, देव जर का मला भेटत असेल आणि देवाचं नाव जर का माझ्या मुखात राहत असेल तर धन संपदा घर मला काहीच नको. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुझा विसर जर का होणार नसलास देवा, ती मागणी जर का तू पूर्ण करणार असलास, मरेपर्यंत तुझं नाव जर का मुखात राहणार असलं तर धन संपदाही नको आणि घरदारही नको. आणि त्याच्याकरता वारंवार गर्भवासासारखे जे दुःख आहेत म्हटले ते सुद्धा भोगायला आम्ही तयार आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणात तू कमले गर्भवासी, तू कमले गर्भवासी, तू कमले गर्भवासी रा, तू कमले गर्भवासी.
तुका मैंने गर्भवासे तुका मैंने हे मा सर